नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पायथागोरस थेरम या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 2.2 सोडवण्यापूर्वी आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम आणि अपोलोनियस थेरम माहिती असणे आवश्यक आहे. तर ते प्रथम आपण समजून घेऊ. ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम म्हणजे काय, पायथागोरस थेरमचे उपयोग काय आहेत. तर पायथागोरस थेरम आपल्याला माहित आहे, राईट अँगल ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम अप्लाय होतो, बरोबर आहे. हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे, कारण यामध्ये बी अँगल 90 डिग्रीचा आहे. हा कोणता आहे ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल हा कोणता आहे, यामध्ये 90 डिग्रीपेक्षा तीनही अँगल कमी आहेत, म्हणजे हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे. म्हणजे लघुकोन त्रिकोण आहे. ॲक्यूट अँगल ट्रायंगल. या राईट अँगल ट्रायंगलची हाईट किती आहे, ए बी आहे, बरोबर आहे. परंतु या ट्रायंगलची हाईट किती आहे, समजा येथे आपण समोरच्या साईडवर परपेंडिक्युलर काढला तर ही त्याची हाईट होईल. समजा हा डी पॉईंट घेऊ आपण, म्हणजे ए डी काय, या ट्रायंगलची हाईट आहे. आता येथे येथे 90 डिग्रीपेक्षा तीनही अँगल कमी आहेत. येथे 90चा आहे, येथे तीनही अँगल 90पेक्षा कमी आहेत. परंतु येथे अँगल कसा आहे, 90पेक्षा जास्त आहे. हा बी अँगल कसा आहे 90पेक्षा जास्त आहे. 90 म्हणजे कसा होईल, स्ट्रेट होईल, बरोबर आहे. या साईडला ही साईड अशी स्ट्रेट आहे, काटकोनामध्ये आहे, म्हणजे 90 आहे, बरोबर आहे. परंतु ही साईड कशी आहे या साईडला ही साईड 90पेक्षा जास्त आहे, म्हणजे हा कसा आहे, विशाल कोन त्रिकोण आहे. एक कोन त्यामध्ये 90पेक्षा जास्त आहे. या ट्रायंगलमध्ये एक अँगल 90 डिग्रीपेक्षा जास्त आहे, म्हणजे हा कोणता आहे, ऑप्टूस. याला काय म्हणतात, ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल. तीन प्रकारचे ट्रायंगल काढलेले आहेत आपण. तीन प्रकारचे ट्रायंगल आहेत. यामध्ये आपल्याला हायपोटेनस ए सी आहे, बरोबर आहे. म्हणजे ए सी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर हा आपला पायथागोरस थेरम आहे, बरोबर आहे. ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. आता हा अँगल 90पेक्षा कमी आहे, बरोबर आहे, म्हणजे लेस दॅन 90 डिग्री आहे. या अँगलचं मेजरमेंट किती, 90 डिग्रीपेक्षा कमी आहे. तर येथे काय होईल, येथे ए सी स्क्वेअर काढला आपण, त्याप्रमाणे येथे ए सी स्क्वेअरची व्हॅल्यू काय होईल, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. असं होईल का, होणार नाही. हे कधी होईल, फक्त राईट अँगल ट्रायंगलमध्ये होईल, बरोबर आहे. मग येथे काय होईल, येथे काय होते, 2 टाइम्स बी सी 2 टाइम्स बी सी इंटू बी डी. पायथागोरस थेरमप्रमाणेच आपण येथे रूल अप्लाय केला तर आपल्याला मायनस काय करावं लागेल, 2 टाइम्स बी सी इंटू बी डी. फक्त मायनस करायचं आपल्याला, एवढी टर्म मायनस करायची आहे. आता येथे हा अँगल 90 डिग्रीपेक्षा जास्त आहे, म्हणजे या ट्रायंगलची हाईट कशी येईल, त्या साईडच्या बाहेर येईल, बरोबर आहे. अशी हाईट येईल. समजा ही हाईट आहे, तर येथे डी पॉईंट घेऊ. या ट्रायंगलची हाईट किती होईल, ए डी हाईट होईल, बरोबर आहे. कारण 90 डिग्रीपेक्षा जास्त अँगल असल्यामुळे हाईट बाहेर आलेली आहे. तर आता येथे आपल्याला काय पाहिजे, हे ए सी स्क्वेअर. येथे पण ए सी स्क्वेअरची व्हॅल्यू काय होते ए सी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ट्रायंगल हा आहे आपला. यामध्ये ए सी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर पायथागोरस थेरमप्रमाणेच आहे, बरोबर आहे. तर याच्यात आपल्याला प्लस करायचं आहे. प्लस काय करायचं, ही टर्म 2 टाइम्स बी सी इंटू बी डी, 2 टाइम्स बी सी इंटू बी डी. 2 टाइम्स बी सी इंटू बी डी. राईट अँगल ट्रायंगल हा थेरम माहीत आहे आपल्याला. त्याप्रमाणेच हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे. तर यामध्ये ॲक्यूट अँगल समोरील साईड्सचा स्क्वेअर किती असतो, तो अँगल तयार करणाऱ्या दोन साईड त्यांचा स्क्वेअर, त्यांची ॲडिशन आणि मायनस करायचं, ही टर्म आपल्याला त्याप्रमाणे सेम आहे, फक्त इथे आपल्याला प्लस करायचं आहे. लक्षात ठेवायचं, ॲक्यूट अँगल ट्रायंगलमध्ये 90पेक्षा अँगल कमी असतो, म्हणून आपल्याला मायनस करायचं आहे. आणि ऑप्टूस अँगल ट्रायंगलमध्ये अँगल एक 90पेक्षा जास्त असतो, म्हणून आपल्याला इथे काय करायचं, प्लस करायचं आहे. 90पेक्षा अँगल कमी आहे, म्हणून ही टर्म आपल्याला काय करायची, मायनस करायची. 90पेक्षा जास्त अँगल आहे, म्हणून ही टर्म आपल्याला इथे प्लस करायची. हे लक्षात राहू द्या. हा थेरम आहे पायथागोरस थेरम. हा आहे ॲक्यूट अँगल ट्रायंगल थेरम आणि हा आहे ऑप्टूस अँगल ट्रायंगल थेरम.
तीनही थेरम सारखेच आहेत, थोडा थोडा फरक आहे. ही कंडिशन सेम आहे, फक्त 90पेक्षा कमी असल्यामुळे मायनस केलेलं आहे 2 टाइम्स BC इंटू BD आणि इथे प्लस केलेलं आहे आपण 2 टाइम्स BC इंटू BD. आता आपण अपोलोनियस थेरम म्हणजे काय हे समजून घेऊ. अपोलोनियस थेरम कसा आहे, ट्रायंगल ABC मध्ये जर ही मेडियन असेल, AM मेडियन असेल तर काय होईल, BM आणि MC ह्या दोन लेंथ इक्वल असतील, बरोबर आहे. तर येथे आपल्याला AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर म्हणजे येथे थेरम कसा आहे AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर म्हणजे या पॉईंटमधून आपण मेडियन काढलेली आहे, बरोबर आहे. तर या अँगलच्या दोन साईड त्यांचा स्क्वेअर घेतला आपण आणि ॲडिशन घेतली म्हणजे AB स्क्वेअर AC स्क्वेअर इक्वल असेल 2 टाइम्स AM स्क्वेअर म्हणजे ह्या मेडियनचा स्क्वेअर आणि इंटू 2 म्हणजे 2 टाइम्स AM स्क्वेअर आणि प्लस 2 टाइम्स BM स्क्वेअर 2 टाइम्स BM स्क्वेअर. हा आहे अपोलोनियस थेरम. हा होईल येथे अपोलोनियस थेरम. समजा ट्रायंगल या प्रकारचा आहे आणि मेडियन आपण ही काढलेली आहे. ही मेडियन असल्यामुळे हे दोन सेगमेंट इक्वल असतील, बरोबर आहे. समजा ABC ट्रायंगल आहे आणि हा P पॉईंट आहे. तर येथे अपोलोनियस थेरम कसा होईल, B पॉईंटमधून आपण मेडियन काढलेली आहे म्हणजे या अँगलच्या दोन साईड कोणत्या आहेत, AB आणि BC म्हणजे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल असेल 2 टाइम्स मेडियन स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स मेडियन कोणती BP आहे BP स्क्वेअर आणि प्लस 2 टाइम्स CP स्क्वेअर घ्या किंवा AP स्क्वेअर घ्या 2 टाइम्स PC स्क्वेअर किंवा CP स्क्वेअर. अपोलोनियस थेरम याप्रमाणे आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 2.2 सॉल्व करू. क्वेश्चन नंबर 1, इन ट्रायंगल PQR पॉइंट S इज द मिड पॉइंट ऑफ साइड QR. एक ट्रायंगल आहे PQR. समजा हा आपण ट्रायंगल काढला PQR तर S पॉइंट QRचा मिड पॉइंट आहे. समजा हा S पॉइंट आहे आणि QRचा मिड पॉइंट आहे. आपण PS जॉईंट करून घेतली तर ही मेडियन होईल, बरोबर आहे. आपल्याला PQ 11 दिलेला आहे, ही लेंथ L11 आहे. PR 17 आहे, PS 13 आहे. PS म्हणजे मेडियनची लेंथ 13 आहे. तर आपल्याला QR किती आहे काढायची म्हणजे ही टोटल लेंथ किती आहे ही काढायची आहे QR. तर येथे साईड्सचं मेजरमेंट दिलेलं आहे, मेडियनचं मेजरमेंट दिलेलं आहे म्हणजे येथे आपल्याला अपोलोनियस थेरम अप्लाय करायचा आहे. सोल्युशन इन ट्रायंगल PQR S इज द मिड पॉइंट ऑफ साइड QR म्हणजे PS मेडियन आहे, सेगमेंट PS इज मेडियन. मेडियन आहे. आता इथे आपण अपोलोनियस थेरम अप्लाय करू. बाय अपोलोनियस थेरम. थेरम कसा आहे, P पॉईंटमधून मेडियन काढलेली या साईडवर म्हणजे P अँगलच्या दोन साईड कोणत्या आहेत PR स्क्वेअर आणि PQ स्क्वेअर म्हणजे PR स्क्वेअर प्लस PQ स्क्वेअर. आधी PQ लिहिलं तरी चालेल, नंतर PR लिहिलं तरी चालेल म्हणजे या दोन साईड्सच्या स्क्वेअरची ॲडिशन इक्वल आहे 2 टाइम्स मेडियनचा स्क्वेअर, मेडियन PS आहे म्हणजे PSचा स्क्वेअर आणि प्लस 2 टाइम्स हा सेगमेंट QS किंवा SR कोणता घेतला चालेल त्याचाही स्क्वेअर. यावरून काय मिळेल आपल्याला, सर्व व्हॅल्यू दिल्यात म्हणजे हा सेगमेंट मिळेल आपल्याला, QSची लेंथ मिळेल. नंतर आपण ती डबल केली तर आपल्याला QRची लेंथ मिळेल, बरोबर आहे. तर आता आपण व्हॅल्यू पुट करू. PR आपल्याला दिलेला आहे PR 17 आहे म्हणजे 17चा स्क्वेअर, PQ 11 आहे 11चा स्क्वेअर इक्वल टू 2 टाइम्स PS 13 आहे म्हणजे 13चा स्क्वेअर आणि प्लस 2 टाइम्स QS आपण काढणार आहे आता QS स्क्वेअर. 17चा स्क्वेअर 289 आहे, 11चा स्क्वेअर 121 इक्वल टू 2 टाइम्स 13चा स्क्वेअर 169 आहे. हे 2 ॲज इट इज आणि 13चा स्क्वेअर 169
आणि प्लस 2 टाइम्स क्यू एस स्क्वेअर. पहा दोघांची ॲडिशन करू आपण. हे ॲडिशन किती होईल? 9 + 1 0 1 आणि 4 410 इक्वल टू, पहा दोघांचा मल्टिप्लिकेशन 2 9 18 चाल 1 2 2 12 आणि 1 13 2 1 2 338 आणि प्लस 2 टाइम्स क्यू एस स्क्वेअर. पहा आपल्याला क्यू एस स्क्वेअर काढायचं आहे, म्हणजे 2 टाइम्स क्यू एस स्क्वेअर इक्वल टू काय होईल? ह्या 410मधून हे मायनस करावं लागतील 338, बरोबर आहे. यामधून हे मायनस केले तर किती राहतील? पहा 2 क्यू एस स्क्वेअर इक्वल टू 72 राहतील, बरोबर आहे. 2 क्यू एस स्क्वेअर, पहा क्यू एस स्क्वेअर इक्वल टू काय होईल? हे 2 डिव्हिजनमध्ये जातील म्हणजे 72/2 होतील. म्हणजे काय मिळेल? क्यू एस स्क्वेअर इक्वल टू 36 मिळेल, बरोबर आहे. 2ने डिवाईड केलं 36 येतील. म्हणजे क्यू एस काय मिळेल आपल्याला? याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. क्यू एस स्क्वेअर आहे, आपल्याला फक्त क्यू एस पाहिजे, म्हणून आपण काय करणार? याचं स्क्वेअर रूट घेणार. या साईडचं स्क्वेअर रूट घेतलं, या साईडचं घ्यावं लागेल. क्यू एस स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय आहे? क्यू एस आहे, आणि 36चं स्क्वेअर रूट 6 आहे. म्हणजे क्यू एस किती मिळेल आपल्याला? 6 मिळेल. परंतु हा काय? सेंटर पॉईंट आहे क्यू आरचा, बरोबर आहे. म्हणजे ही लेंथ आणि ही लेंथ इक्वल आहे. क्यू एस आणि एस आर इक्वल आहेत. म्हणजे काय? क्यू एसच्या डबल क्यू आर आहे, बरोबर आहे. ही जी लेंथ आहे याची आपण डबल केली तर आपल्याला क्यू आर मिळेल, बरोबर आहे. आपल्याला क्यू आर काढायचं आहे. क्यू आर इक्वल टू 2 टाइम्स क्यू एस, 2 × क्यू एस. येथे रिझन काय लिहिणार आपण? पहा, म्हणजे एस इज मिड पॉईंट, एस इज मिड पॉईंट ऑफ क्यू आर, ऑफ सेगमेंट क्यू आर. पहा 2 क्यू एसची लेंथ काढली आपण, 6 काढलेली आहे. 2 × 6 म्हणजे काय येईल? 12. देअरफॉर क्यू आर इक्वल टू 12. क्यू आरची लेंथ मिळेल आपल्याला 12. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 2. इन ट्रायंगल ए बी सी. पहा ए बी सी ट्रायंगलच्या तीनही साईड्सचं मेजरमेंट दिलेलं आहे आपल्याला, आणि आपल्याला काय काढायचं आहे? मेडियनची लेंथ काढायची. सी पॉईंटमधून काढलेल्या मेडियनची लेंथ. पहा म्हणजे 3 साईड्सचं मेजरमेंट दिलं असेल तर आपल्याला मेडियन काढता येते. कशामुळे? अपोलोनियस थेरम अप्लाय करून. पहा आपल्याला काय दिलेलं आहे? एक ट्रायंगल दिलेला आहे ए बी सी. एक ट्रायंगल काढू आपण. समजा हा ट्रायंगल काढला आपण ए बी सी. पहा याच्यामध्ये, पहा या ट्रायंगलमध्ये सर्वात मोठी साईड कोणती? 10 आहे, बरोबर आहे. समजा ही 10 असेल, मोठी आहे म्हणून ही 10 घेतली आपण. 7 आणि 9, समजा ही 7 आहे आणि ही 9 आहे. तर आता ए बी 10 आहे. पहा ए बी 10 आहे म्हणजे हा पॉईंट कोणता असेल? सी असेल. पहा ए सी 7 आहे आणि बी सी 9 आहे. याप्रमाणे ट्रायंगल आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? देन फाइंड दी लेंथ ऑफ मेडियन ड्रॉन फ्रॉम पॉईंट सी. या सी पॉईंटमधून आपण मेडियन काढली. मेडियन म्हणजे हा सेंटर पॉईंट असेल या ए बी सेगमेंटचा, बरोबर आहे. हा जोडणारा सेगमेंट म्हणजे काय? मेडियन होईल. समजा आपण एम पॉईंट घेऊ येथे. पहा टोटल लेंथ आपल्याला दिली 10 आहे, बरोबर आहे. म्हणजे ही किती असेल आणि ही किती असेल? ही 5 असेल आणि ही 5 असेल. ए एम 5 असेल आणि एम बी 5 असेल, कारण ए बी 10 आहे, बरोबर आहे. ही मेडियन आहे. तर आपल्याला या मेडियनची लेंथ किती हे काढायचं आहे. सी एम स्क्वेअर किती आहे ते काढायचं आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला सी एमची लेंथ काढायची. पहा सोल्युशन. इन ट्रायंगल ए बी सी, सी एम इज मेडियन from point C to साईड ए बी. पहा सी पॉईंटमधून आपण ए बी साईडवर काढलेली मेडियन आहे, बरोबर आहे. येथे आपण अपोलोनियस थेरम अप्लाय करू. बाय अपोलोनियस थेरम
पहा येथे अपोलोनियस थेरम कसा होईल, सी पॉईंटमधून काढलेली आपण मेडियन, बरोबर आहे. म्हणजे काय होईल, AC स्क्वेअर प्लस CB स्क्वेअर, AC स्क्वेअर प्लस CB स्क्वेअर इक्वल टू 2 टाइम्स मेडियन स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स CM स्क्वेअर आणि प्लस करणार आपण 2 टाइम्स हे कोणताही एक डिस्टन्स MB किंवा AM, 2 टाइम्स MB स्क्वेअर. पहा ही मेडियन आहे, बरोबर आहे. त्यामुळे काय होईल, म्हणजे ABचा मिड पॉईंट आहे M, बरोबर आहे. म्हणजे AMची लेंथ AM इक्वल टू MB इक्वल टू किती असेल, ABचे हाफ असेल, बरोबर आहे. ABचे हाफ म्हणजे लेंथ काय असेल, AMची 5 असेल किंवा MBची 5 असेल, बरोबर आहे. ही लेंथ आहे म्हणजे इथे देअरफॉर. पहा आता व्हॅल्यू पुट करू आपण. AC 7 आहे, 7चा स्क्वेअर प्लस CB 9 आहे, 9चा स्क्वेअर इक्वल टू 2 टाइम्स CM आपल्याला काढायची आहे CM प्लस 2 टाइम्स MB. पहा MB 5 आहे, बरोबर आहे. हे 5 काढलेली आपण येथे 2 टाइम्स म्हणजे 5चा स्क्वेअर. पहा 7चा स्क्वेअर 49, 9चा स्क्वेअर 81 इक्वल टू 2 टाइम्स CM स्क्वेअर प्लस पहा 5चा स्क्वेअर 25 होईल आणि 25 इंटू 2 म्हणजे काय होतील, 50 होतील. पहा दोघांची ॲडिशन घेऊ. दोघांची ॲडिशन 130 येईल इक्वल टू 2 टाइम्स CM स्क्वेअर प्लस 50, बरोबर आहे. आता यावरून आपल्याला CM स्क्वेअर काढता येईल, 2 CM स्क्वेअर. देअरफॉर 2 CM स्क्वेअर इक्वल टू काय होईल, 130मधून हे मायनस होतील 50. देअरफॉर 2 टाइम्स CM स्क्वेअर इक्वल टू 130मधून 50 गेले 80 राहतील, बरोबर आहे. हे 2 या साईडला पास करू म्हणजे CM स्क्वेअर इक्वल टू काय होईल, 80/2 म्हणजे काय होईल, 40 होईल, बरोबर आहे. देअरफॉर CM स्क्वेअर इक्वल टू 40 होईल. पहा आपल्याला CM पाहिजे, त्यामुळे CM स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येईल, CM येईल आणि या साईडचं स्क्वेअर रूट √40, बरोबर आहे. आता √40 आपल्याला कसं लिहायचं आहे पहा, म्हणजे 40मध्ये परफेक्ट स्क्वेअर नंबर 4 आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो CM इक्वल टू पहा 4 × 10. 4 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे, परंतु 10 नाही आहे. मग या नंबरचा आपल्याला स्क्वेअर रूट घेता येईल. 4चा स्क्वेअर रूट 2 आहे, म्हणजे स्क्वेअर रूटच्या बाहेर येतील. 4 जर बाहेर आले तर 2 होतील आणि हे 10 ॲज इट इज. आपल्याला युनिट दिलेलं नाही आहे, त्यामुळे असंच राहू देऊ. त्यामुळे ही व्हॅल्यू अशीच राहू देऊ आपण. पहा 2√10 ही मेडियन किती असेल, 2√10 असेल. येथे लिहिणार आपण लेंथ ऑफ मेडियन ड्रॉन फ्रॉम पॉईंट C टू साइड AB इज 2√10. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. इन फिगर सेगमेंट PS इज द मेडियन ऑफ ट्रायंगल PQR. पहा PQR या ट्रायंगलची PS ही मेडियन आहे, म्हणजे S हा Q आणि R मधील सेंटर पॉईंट आहे, म्हणजे QS इक्वल टू SR, बरोबर आहे. आता PT परपेंडिक्युलर QR हा सेगमेंट PT या QR साईडला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे येथे 90 डिग्रीचा अँगल झालेला आहे. आपल्याला प्रूफ करायचं आहे PR स्क्वेअर. पहा PR स्क्वेअरची व्हॅल्यू ही आहे म्हणून प्रूफ करायचं आहे आणि PQ स्क्वेअर त्याची व्हॅल्यू ही आहे म्हणून प्रूफ करायचं आहे. पहा सर्व सेम आहे, फक्त इथे प्लस आहे आणि इथे मायनस आहे. तर आपल्याला काय प्रूफ करायचं आहे, PR स्क्वेअर. पहा हा पण हायपोटेनस होईल कोणत्या ट्रायंगलमधील, PTR या ट्रायंगलमधील PR स्क्वेअर हायपोटेनस आहे. त्याप्रमाणे PQ स्क्वेअर हा या ट्रायंगलमधील PTR या ट्रायंगलमधील हायपोटेनस आहे, बरोबर आहे. आणि येथे अजून एक ट्रायंगल तयार झालेला आहे, राईट अँगल ट्रायंगल PTS. तर यामध्ये PS म्हणजे ही मेडियन आहे, तो पण हायपोटेनस आहे या PTS ट्रायंगलमधील, बरोबर आहे. प्रथम आपण काय करू, पहा प्रूव्ह दॅट म्हणून प्रूफ लिहू आपण. प्रूफ इन ट्रायंगल PQR PS is median. PS is median. त्यामुळे काय होईल, QS इक्वल टू SR. देअरफॉर पहा QS इक्वल टू SR आणि इक्वल टू काय होईल, म्हणजे QR च्या हाफ आहे, बरोबर आहे. म्हणजे QR
च्या हाफ, म्हणजे QS ची लेंथ इक्वल आहे SR, म्हणजे या दोन लेंथ इक्वल आहेत, परंतु त्या किती आहेत, हा सेंटर पॉईंट असल्यामुळे त्या QR टोटल डिस्टन्स QR त्याच्या हाफ आहे, बरोबर आहे. म्हणजे तिघांचं मेजरमेंट इक्वल आहे. पहा इथे एक ट्रायंगल आहे PTS. पहा इन ट्रायंगल PTS, या ट्रायंगलमध्ये हा 90 डिग्रीचा अँगल आहे, बरोबर आहे. अँगल T इक्वल टू 90 डिग्री. त्यामुळे काय होईल, देअरफॉर इथे पायथागोरस थेरम अप्लाय करू. PS² PS हायपोटेनस होईल, त्याचा स्क्वेअर इक्वल आहे PT² प्लस TS². PT² प्लस TS². पहा ही व्हॅल्यू काढली आपण, सपोज 1 नंबर, म्हणजे मेडियनचा स्क्वेअर काढलेला आहे आपण, बरोबर आहे, पायथागोरसच्या फॉर्ममध्ये. हा येथे लिहिणार आपण पायथागोरस थेरम. पहा आता आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, PR². PR कोणत्या ट्रायंगलचा हायपोटेनस आहे, या मोठ्या ट्रायंगलचा PTR या ट्रायंगलचा हायपोटेनस आहे, कारण हा अँगल 90चा आहे, बरोबर आहे. आपल्याला दिलेला आहे PT परपेंडिक्युलर QR, म्हणजे इथे 90चा अँगल आहे, त्यामुळे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. PTR यामध्ये हा PR हायपोटेनस होईल, बरोबर आहे. इन ट्रायंगल PTR T अँगल 90 डिग्री आहे, बरोबर आहे. म्हणजे पायथागोरस थेरम काय होईल येथे, PR² इक्वल आहे PT² प्लस TR². PT² प्लस TR², बरोबर आहे. आता PR² आलेलं आहे आपलं. आता आपल्याला काय करायचं आहे, पहा येथे आपण आता सॉल्व करू. PT² ॲज इट इज प्लस TR, म्हणजे हे डिस्टन्स किती आहे, TS प्लस SR आहे, बरोबर आहे. म्हणजे TR² आहे, तर आपण काय लिहिणार, TS प्लस SR. TRच्या ऐवजी आपल्याला काय लिहायचं आहे, TS प्लस SR. TS प्लस SR आणि स्क्वेअर असल्यामुळे येथे आपण स्क्वेअर. पहा आता हे आपल्याला A प्लस B ब्रॅकेटचा स्क्वेअर त्या फॉर्म्युल्यानुसार सोडवायचं आहे. म्हणजे काय करणार, PT² प्लस पहा A प्लस B होल स्क्वेअर, A प्लस B, पहा A प्लस B होल स्क्वेअर हा फॉर्म्युला कसा आहे, A² प्लस 2 टाइम्स AB आणि प्लस B², बरोबर आहे. येथे जर मायनस असेल तर येथे मायनस येईल, येथे प्लस असेल तर येथे प्लस येईल. त्याप्रमाणे हे काय होईल, पहा Aचा स्क्वेअर म्हणजे TSचा स्क्वेअर होईल, TS², बरोबर आहे. आणि प्लस SR 2 टाइम्स AB म्हणजे 2 टाइम्स TS इंटू SR, दोन्ही पदाच्या गुणाकाराची दुप्पट, म्हणजे 2 टाइम्स TS आणि इंटू SR होईल, आणि प्लस SR², बरोबर आहे. पहा इथे सर्व प्लस असल्यामुळे हा ब्रॅकेट नाही लिहिला तरी चालेल आपण. पहा आता ही व्हॅल्यू आलेली आपली. आता काय करायचं आहे, PT² आणि प्लस TS² ही व्हॅल्यू काढलेली आपण. पहा PT² प्लस TS² म्हणजे आपण काय लिहू शकतो, PS², बरोबर आहे. या दोन टर्म ऐवजी आपण PS² लिहू शकतो फ्रॉम इक्वेशन 1. म्हणजे येथे काय येईल, PS². या दोन टर्म ऐवजी आपण ही टर्म लिहिली, बरोबर आहे, फ्रॉम 1. तर आता प्लस 2, हे 2 TS, पहा TSला आपण TS राहू देऊ, आणि SR, पहा SR म्हणजे आपण काय लिहिता येईल आपल्याला, कारण तिन्ही व्हॅल्यू इक्वल आहेत. या SR ऐवजी आपल्याला QR/2 घ्यायचं आहे, QR/2, आणि हे प्लस SR². पहा एवढ्या टर्ममध्ये मल्टिप्लिकेशन आहे, बरोबर आहे. म्हणजे हे 2 आणि हे 2 आपण कॅन्सल करू शकतो. म्हणजे आता काय राहील, PS² हे प्लस, पहा TS आपल्याला काय प्रूफ करायचं आहे, QR प्रूफ करायचं आहे. इथे QR आहे म्हणजे QR आधी लिहू आपण, आणि TS आहे, आपल्याला ST पाहिजे, म्हणजे TSला आपण इंटू ST असं लिहू शकतो, बरोबर आहे. आणि हे प्लस SR, पहा SRला आपल्याला हे लिहिता येईल QR/2, परंतु स्क्वेअर आहे म्हणजे आपण काय लिहिणार, QR/2,
क्यू आर अपॉन 2 स्क्वेअर. हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. पहा पी एस स्क्वेअर आलेलं आहे, क्यू आर आलेलं आहे, एस टी आलेलं आहे आणि क्यू आर अपॉन 2 त्याचा स्क्वेअर पण आलेला आहे. पहा इथे आपण सपोज याला 1 नंबर इंडिकेट करू आणि याला 2 नंबर. म्हणजे इथे काय लिहिणार आपण फ्रॉम 1 अँड 2. फ्रॉम 1 अँड 2. पहा हे काय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम. पहा हेन्स प्रूव्ड. हेन्स प्रूव्ड. पहा पी आर स्क्वेअर येथे लिहिणार पी आर स्क्वेअर. अशा प्रकारे प्रूफ झालेलं आहे. पहा आता आपण हे प्रूफ केलेलं आहे. आता आपण हे प्रूफ करू. पी क्यू स्क्वेअर. पहा आता आपण हे प्रूफ करू. हे आता इरेज करतो मी कारण जागा कमी आहे आपल्याला. पण आपल्याला पी क्यू स्क्वेअर दाखवायचं आहे. पी क्यू हा हायपोटेनस आहे या ट्रायंगलचा, बरोबर आहे. पी टी क्यू या ट्रायंगलचा तो हायपोटेनस आहे. म्हणजे इन ट्रायंगल पी टी क्यू, इन ट्रायंगल पी टी क्यू इथे काय होईल पी क्यू स्क्वेअर इक्वल टू पी टी स्क्वेअर आणि प्लस क्यू टी स्क्वेअर, बरोबर आहे. या ट्रायंगलमध्ये तो हायपोटेनस आहे त्याचा स्क्वेअर हा आपण हे काय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम. पहा पी टी स्क्वेअर ॲज इट इज प्लस आता क्यू टी स्क्वेअर आहे. पहा क्यू टी आपल्याला हे डिस्टन्स याच्या म्हणजे क्यू एसमधून हे मायनस करावं लागेल टी एस, बरोबर आहे. म्हणजे क्यू एसमधून आपल्याला टी एस मायनस करावं लागेल. क्यू एस मायनस टी एस तर काय होईल क्यू टी होईल, बरोबर आहे. कारण एका लाईनवर पॉईंट आहेत. म्हणजे आपण या क्यू टीला कसं लिहिणार. पहा क्यू एसमधून टी एस मायनस केला आपण म्हणजे काय होईल क्यू एस मायनस टी एस याचा स्क्वेअर होईल, बरोबर आहे. ए मायनस बी. पहा ए मायनस बी होल स्क्वेअर याप्रमाणे आहे. तर याप्रमाणे आपण सॉल्व करणार. याचा आन्सर काय येईल ए स्क्वेअर मायनस 2ab आणि प्लस बी स्क्वेअर, बरोबर आहे. त्याप्रमाणे हे पी टी स्क्वेअर ॲज इट इज. पहा क्यू एसचा स्क्वेअर होईल. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर हे मायनस असल्यामुळे इथे मायनस येईल, बरोबर आहे. आणि 2 टाइम्स फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म म्हणजे क्यू एस आणि इंटू टी एस आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे टी एसचा स्क्वेअर. या फॉर्म्युल्यानुसार आपण हा ब्रॅकेट सॉल्व केलेला आहे. तर आता पहा पी टी स्क्वेअर आपण व्हॅल्यू कशाची काढलेली पी टी स्क्वेअर आणि टी एस स्क्वेअर त्याची पी एस स्क्वेअर आहे, बरोबर आहे. म्हणजे पी टी स्क्वेअर आहे हे टी एस स्क्वेअर आहे. हे आपण या 2 टर्मऐवजी आपण पी एस स्क्वेअर लिहू शकतो, बरोबर आहे. किंवा आपण जवळजवळ लिहून घेऊ. पहा पी टी स्क्वेअर आणि प्लस टी एस स्क्वेअर ही टर्म आणि ही टर्म आपण जवळजवळ लिहिलेली आहे. आणि प्लस पहा क्यू एस स्क्वेअर आपण सगळ्यात शेवटी लिहू कारण आपल्याला नंतर प्रूफ करायचं आहे ते. पहा मायनस 2 क्यू आर पाहिजे एस टी पाहिजे. पहा एस टी टी एस म्हणजे काय एस टी होईल. क्यू आर घ्यायचं आपल्याला. पहा येथे आपण काय घेणार क्यू एस आहे. क्यू एस त्याला आपण हे लिहू शकतो क्यू आर भागिले 2, बरोबर आहे. म्हणजे 2 हे ॲज इट इज. क्यू एसला आपण काय लिहिणार क्यू आर अपॉन 2 लिहिणार आणि हे टी एसला आपण एस टी लिहू प्लस टी एस स्क्वेअर आता लिहायची गरज नाही कारण आपण येथे लिहिलेले आहे दोन्ही जवळजवळ लिहिलेत आणि क्यू एस स्क्वेअर राहिलेला आहे. येथे आपण क्यू एस स्क्वेअर लिहू, बरोबर आहे. ही टर्म आपण शेवटी लिहिली आणि ह्या 2 टर्म जवळजवळ लिहिल्या. कशामुळे कारण याची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे पी एस स्क्वेअर आहे, बरोबर आहे. या 2 टर्मऐवजी आपण पी एस स्क्वेअर लिहिलेलं आहे. पहा इथे 2 आणि 2 कॅन्सल होतील. हे कॅन्सल झाले तर इथे क्यू आर राहिलेला आहे म्हणजे ही टर्म आली आपली. पहा इथे मायनस आहे हे मायनस येईल. पहा पी एस स्क्वेअर आलेलं आहे मायनस आहे हे इथे मायनस येईल. हे मायनस आहे क्यू आर 2 कॅन्सल झाले म्हणजे इथे क्यू आर राहिलेला आहे. क्यू आर हे इंटू आहे
एस टी आणि प्लस आता क्यू एस आहे पाहे, तर आपल्याला क्यू एसला आपण असं लिहू शकतो क्यू आर अपॉन 2, म्हणजे क्यू एसला आपण काय लिहिणार क्यू आर अपॉन 2, याचा स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर, बरोबर आहे. येथे लिहिणार फ्रॉम 1 अँड 2, फ्रॉम 1 अँड 2. पहा ही व्हॅल्यू कशाची आली पी क्यू स्क्वेअरची, बरोबर आहे. पी क्यू स्क्वेअर म्हणजे हेन्स प्रूव्ड, जे प्रूव्ह करायचं आपण ते प्रूव्ह केलेलं आहे, हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, इन ट्रायंगल ABC पॉइंट M इज द मिड पॉइंट ऑफ साइड BC. पहा M हा पॉइंट या BCचा मिड पॉइंट आहे, म्हणजे AM ही मेडियन आहे आणि BM इक्वल टू MC हे डिस्टन्स इक्वल आहेत, बरोबर आहे, कारण हा मिड पॉइंट आहे. तर आपल्याला AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, पहा ही मेडियन पण दिलेली आहे आणि AB स्क्वेअर आणि AC स्क्वेअरची व्हॅल्यू पण दिलेली आहे आणि AM ची लेंथ आपल्याला 8 सेंटीमीटर दिलेली आहे. तर फाइंड BC या साईड्सचं मेजरमेंट किती आहे हे आपल्याला काढायचं आहे, BCची लेंथ काढायची आपल्याला. पहा येथे मेडियन आहे, दोन साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन दिलेली आहे, म्हणजे इथे आपण थेरम अप्लाय करणार, अपोलोनियस थेरम. पहा सोल्युशन, इन ट्रायंगल ABC AM segment AM is the median. अपोलोनियस थेरम अप्लाय करू, बाय अपोलोनियस थेरम. थेरम कसा आहे AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, ज्या पॉईंटमधून मेडियन आहे त्या अँगलच्या दोन साईड म्हणजे AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल टू 2 टाइम्स मेडियन स्क्वेअर, मेडियन AM आहे म्हणजे AM स्क्वेअर आणि प्लस 2 टाइम्स BM स्क्वेअर, हे हाफ डिस्टन्स किंवा हे हाफ डिस्टन्स BM स्क्वेअर. पण आपल्याला BCची लेंथ काढायची, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर ही व्हॅल्यू दिली आपल्याला 290 आहे, 290 इक्वल टू AM ची व्हॅल्यू आहे 8, म्हणजे 8चा स्क्वेअर करायचा आणि प्लस 2MB स्क्वेअर किंवा BM स्क्वेअर. पहा ही व्हॅल्यू मिळेल, नंतर आपण डबल केली तर BC व्हॅल्यू काढता येईल आपल्याला, यावरून BM काढता येईल आपल्याला, ही म्हणजे ही व्हॅल्यू काढता येईल, बरोबर आहे. पहा देअरफॉर 290 इक्वल टू 2 इंटू 8चा स्क्वेअर 64 आणि प्लस 2 टाइम्स BM स्क्वेअर. पहा 290 इक्वल टू दोघांचा मल्टिप्लिकेशन 8 128 येईल आणि प्लस 2 BM स्क्वेअर. पहा म्हणजे 2 BM स्क्वेअर इक्वल टू काय होईल, या 290मधून हे मायनस होतील, मायनस 128, बरोबर आहे. पहा म्हणजे 2 BM स्क्वेअर इक्वल टू 290मधून 128 गेले, किती राहतील 10 मायनस 8 म्हणजे 2, 3 म्हणजे 6 आणि 1 162 राहतील, बरोबर आहे. तर BM स्क्वेअर इक्वल टू काय होईल 162, हे 2 डिव्हिजनमध्ये येतील अपॉन 2. देअरफॉर म्हणजे BM इक्वल टू काय होईल, म्हणजे BM स्क्वेअर इक्वल टू पहा 2 2 8 16 आणि 1 म्हणजे 81 होईल, बरोबर आहे. आपल्याला स्क्वेअर नको आहे, आपल्याला BM पाहिजे, म्हणजे स्क्वेअर रूट घ्यावं लागेल, याचं स्क्वेअर रूट BM होईल आणि याचं स्क्वेअर रूट किती 9 येईल, बरोबर आहे. येथे लिहिणार आपण टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड्स, 81चा स्क्वेअर रूट 9 आहे, म्हणजे BM लेंथ किती आली 9 आलेली आपली, 9 सेंटीमीटर. आपल्याला काय काढायचं आहे BC काढायची आहे, म्हणजे याच्यात डबल करावं लागेल आपल्याला. 9 येथे लिहिणार आपण 9 BC इक्वल टू 2 टाइम्स BM, BMच्या डबल आहे, बरोबर आहे, 2 टाइम्स BM. BMची लेंथ काढली आपण 9, म्हणजे 2 इंटू 9 काय होईल 18. युनिट दिलेला आहे आपल्याला CM,
सेंटीमीटर. देअरफॉर BC इक्वल टू 18 सेंटीमीटर. ही 9 आहे म्हणजे ही 9 येईल, दोघांची ॲडिशन 18 होईल, 18 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. इन फिगर पॉइंट T इज इन दी इंटेरियर ऑफ रेक्टँगल PQRS. पहा PQRS हा रेक्टँगल दिलेला आहे आणि T पॉईंट हा रेक्टँगलच्या इंटेरियर पोर्शनमध्ये आहे. समजा कुठे असेल, येथे 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 आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर इंटेरियर म्हणजे अंतर्भागामध्ये हा T पॉईंट आहे. तर प्रूव्ह दॅट, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इक्वल आहे TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी हिंट दिलेली आहे. पहा, ड्रॉ AB पॅरलल SR. AB SRला पॅरलल काढा आणि ATB म्हणजे T पॉईंटमधून आपल्याला SRला, या T पॉईंटमधून आपल्याला SRला पॅरलल लाईन AB काढायची आहे. त्याप्रमाणे आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. तर आता प्रूफ, पहा PQRS इज अ रेक्टँगल, quadrilateral PQRS is a rectangle. AB parallel SR and A dash T dash B म्हणजे 3 पॉईंट हे एका लाईनवर आहेत अँड A dash T dash B. बरोबर आहे. अजून आपल्याला 2 रेक्टँगल मिळाले. रेक्टँगल PABQ and quadrilateral PABQ and quadrilateral ASRB are also rectangles. कारण ही लाईन याला पॅरलल आहे. बरोबर आहे. ऑल्सो रेक्टँगल्स. पहा येथे हा 90चा आहे, ही लाईन याला पॅरलल आहे म्हणजे हा पण अँगल 90चा असेल, हा पण अँगल 90चा असेल. बरोबर आहे. पहा हे 2 रेक्टँगल आहेत, त्यामुळे रेक्टँगलच्या अपोजिट साईड इक्वल असतात. बरोबर आहे. समोरच्या बाजू इक्वल असतात. म्हणजे देअरफॉर आपण असं लिहू शकतो PA इक्वल टू BQ. बरोबर आहे. म्हणजे PA इक्वल टू BQ and AS equal to BR. बरोबर आहे. हे आपल्याला लिहिता येईल. म्हणजे या अपोजिट साईड्स इक्वल आहेत कारण रेक्टँगल आहे. तर आता येथे आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, TS स्क्वेअर हा पण हायपोटेनस आहे या राईट अँगल ट्रायंगलमधला. बरोबर आहे. TQ स्क्वेअर हा पण हायपोटेनस आहे या ट्रायंगलमधला. TP स्क्वेअर हा पण हायपोटेनस आहे या राईट अँगल ट्रायंगलमधला. आणि TR स्क्वेअर हा पण हायपोटेनस आहे या राईट अँगल ट्रायंगलमधला. बरोबर आहे. म्हणजे इथे 4 राईट अँगल ट्रायंगल आहेत. ट्रायंगल आपल्याला TS कशामध्ये येईल, TS या ट्रायंगलमध्ये येईल. बरोबर आहे. ट्रायंगल कोणता, TAS. ट्रायंगल TAS. पहा नंतर TQ कशामध्ये येईल, TQ या ट्रायंगलमध्ये येईल. त्या ट्रायंगलचा हायपोटेनस आहे म्हणजे QBT. ट्रायंगल QBT. आता TP. पहा TP हा हायपोटेनस येणार आहे या ट्रायंगलचा. ट्रायंगल PAT. आणि TR हा हायपोटेनस येईल या राईट अँगल ट्रायंगलचा. TBR. ट्रायंगल TBR. हे 4 ट्रायंगल्स आर राईट अँगल ट्रायंगल्स. हे 4 ट्रायंगल हे काटकोन त्रिकोण आहेत. बरोबर आहे. मग आता देअरफॉर आता पायथागोरस थेरमनुसार आपल्याला एका एकाचा आपण व्हॅल्यू काढू. TS स्क्वेअर. पहा TS
टी एस हा हायपोटेनस आहे या ट्रायंगलमधला, त्याची व्हॅल्यू काय होईल, टी एस स्क्वेअर इक्वल टू ए टी स्क्वेअर प्लस ए एस स्क्वेअर, टी एस स्क्वेअर इक्वल टू ए टी स्क्वेअर होईल आणि प्लस ए एस स्क्वेअर, बरोबर आहे. नंतर टी क्यू स्क्वेअर, टी क्यू स्क्वेअर इक्वल टू काय होईल, टी क्यू स्क्वेअर हा हायपोटेनस होईल या ट्रायंगलमधला, म्हणजे क्यू बी स्क्वेअर प्लस बी टी स्क्वेअर, क्यू बी स्क्वेअर प्लस बी टी स्क्वेअर, बरोबर आहे. येथे लिहिणार आपण बाय पायथागोरस थेरम. सपोज 1 आणि हे 2 बाय पायथागोरस थेरम. पहा ही व्हॅल्यू काढली आपण, ही पण व्हॅल्यू काढली आपण. आता दोघांची ॲडिशन पाहिजे आपल्याला, मग दोघांची ॲडिशन घेऊ आपण. देअरफॉर ॲडिंग 1 and 2 म्हणजे टी एस स्क्वेअर आणि प्लस टी क्यू स्क्वेअर होईल, बरोबर आहे. ही ॲडिशन काय होईल, ए टी स्क्वेअर प्लस ए एस स्क्वेअर, ही साईड प्लस ही साईड म्हणजे क्यू बी स्क्वेअर आणि प्लस बी टी स्क्वेअर. येथे काय लिहिणार आपण, ॲडिंग 1 and 2, 1 and 2 ॲडिंग 1 and 2, बरोबर आहे. त्यावरून ही स्टेप आलेली आहे आपल्याला. म्हणजे आता आपल्याला काय करायचं, पुन्हा टी पी स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची आणि टी आर स्क्वेअरची याप्रमाणे व्हॅल्यू काढायची आणि दोघांची पुन्हा ॲडिशन घ्यायची आपल्याला. पहा टी पी स्क्वेअरची व्हॅल्यू काय होईल, टी पी स्क्वेअर म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल घ्यायचा आपल्याला, हा हायपोटेनस होईल म्हणजे पी ए स्क्वेअर प्लस ए टी स्क्वेअर, बरोबर आहे. 9 पहा पी टी स्क्वेअर इक्वल टू काय होईल, पी ए स्क्वेअर प्लस ए टी स्क्वेअर, बरोबर आहे. त्याप्रमाणे आता ही व्हॅल्यू काढायची आपल्याला, टी आर स्क्वेअर म्हणजे आपण ट्रायंगल कोणता घेणार, हा ट्रायंगल, त्यामध्ये व्हॅल्यू काय होईल, टी बी स्क्वेअर प्लस बी आर स्क्वेअर. 3 कन्सिडर करू, हे 3 झालं. हे ॲडिंग थर्ड नंबरचं इक्वेशन मिळालं आपल्याला, याला फोर्थ इक्वेशन म्हणू आपण. आणि आपल्याला टी आर स्क्वेअर काढायचं आहे. टी आर स्क्वेअर ही व्हॅल्यू काय होईल, टी आर स्क्वेअरची व्हॅल्यू टी बी स्क्वेअर प्लस बी आर स्क्वेअर, टी बी स्क्वेअर प्लस बी आर स्क्वेअर होईल, बरोबर आहे. सपोज हे 5 नंबर. आता ॲडिंग 4 and 5 ही दोघांची ॲडिशन घ्यायची आपल्याला, बरोबर आहे. हे ॲडिशन केल्यावर काय होईल, आता 4 आणि 5 ॲड करू आपण. कशामुळे ॲड करायचे, कारण पी टी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर आहे आपल्याला, बरोबर आहे. त्यामुळे दोघांची ॲडिशन घेऊ आपण. म्हणजे काय होईल, पी टी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर इक्वल टू काय होईल, पी ए स्क्वेअर प्लस ए टी स्क्वेअर प्लस टी बी स्क्वेअर आणि प्लस बी आर स्क्वेअर. पहा सपोज 6 नंबर. हे कशामुळे आलेलं आहे, ॲडिंग बाय ॲडिंग 4 and 5, त्यावरून हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. आता आपल्याला विचार करायचा आहे, पहा दोघांची ॲडिशन घेतली आपण या स्टेपमध्ये, बरोबर आहे. ही एक स्टेप, ही लेफ्ट साईड आहे, बरोबर आहे, आपल्याला प्रूफ करायची. आणि ही पण राईट साईड आहे. ही लेफ्ट साईड आहे आपल्याला प्रूफ करायची आणि ही राईट साईड आहे आपल्याला प्रूफ करायची, बरोबर आहे. त्या दोन इक्वल दाखवायच्यात, म्हणजे ह्या साईड इक्वल असायला पाहिजेत आपल्याला. पहा ए टी स्क्वेअर आहे, येथे ए टी स्क्वेअर आहे, म्हणजे ही टर्म इक्वल आहे, बरोबर आहे. ए टी स्क्वेअर. आता येथे ए एसला बी आर इक्वल आहे, म्हणजे ए एस स्क्वेअर आणि बी आर स्क्वेअर ह्या व्हॅल्यू इक्वल आहेत, बरोबर आहे. नंतर क्यू बी स्क्वेअर, पहा क्यू बीला पी ए इक्वल आहे, म्हणजे क्यू बी स्क्वेअर आणि पी ए स्क्वेअर इक्वल आहेत, बरोबर आहे. नंतर बी टी स्क्वेअर, पहा बी टी स्क्वेअर म्हणजेच काय, टी बी स्क्वेअर होईल, बरोबर आहे. हे उलटं लिहिलं आपण, टी बी स्क्वेअर झाले म्हणजेच काय, बी टी स्क्वेअर. ह्या दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत. म्हणजे पहा सर्व टर्म राईट साईडचे इक्वल आहेत, याचा अर्थ लेफ्ट साईड इक्वल असायला पाहिजेत. पहा फ्रॉम 3 and 6 इथे लिहिणार आपण, फ्रॉम 3 and 6, फ्रॉम 3 and 6
पहा LHS इक्वल टू RHS म्हणजे काय येईल, TS² प्लस TQ² इक्वल आहे PT² आणि प्लस TR². हेन्स प्रूव्ड. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.